नमस्कार शेतकरी बंधूंनो, नमस्कार. वंदे मातरम, वंदे गो मातरम. मी निवृत्ती पाटील, उद्यान विद्या तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र करडा. आज आपण आमच्या कृषी विज्ञान केंद्राच्या दत्तक या गावी आलेलो आहे. वडजी तालुका रिसोड, जिल्हा वाशिम येथील आपले उत्कृष्ट संत्रा उत्पादक शेतकरी परिवारच म्हणेल मी, कारण की आज विलास गुरुजी आहेत, अमित भैया आहे, गोपाल आहे. हे दोघंही भावंड आणि वडील मिळून यांनी या गावात स्वतःचीच नाही तर संपूर्ण शेतकऱ्यांना शेती व्यवसायामध्ये मोठ्या फार प्रमाणात प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित केलं. वेळोवेळी सगळ्यांना मार्गदर्शन करत राहतात आणि जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात संत्र्यासाठी यांनी स्वतःची आणि गावाची एक आगळी वेगळी ओळख निर्माण करून दिली. या गावात फार हायटेक पद्धतीनं शेतकरी संत्र्याचं उत्पादन घेतात आणि सांगायला आवडेल की इस्रायलचं सुद्धा उत्पादन या लोकांनी उत्पादनाचे रेकॉर्ड हे तोडलेले आहेत. अशा या गावी आहोत आपण आज. तर यांचा जवळपास 2 एकराची बाग आहे ही. या 2 एकराच्या बागेमध्ये अर्धी बाग जी आहे ही रासायनिकची आहे. सुरुवातीला 1-2 वर्ष यांनी 1 झाडावर 2 झाडावरच प्रयोग केले. अर्धी बाग आता रासायनिकवर आहे, अर्धी बाग ही गोकृपावर आहे. आणि आमचे अमित भैया यांनी याचं सर्व नियोजन केलेलं आहे. तर मी विनंती करेल अमित भैयांना की आपण थोडंसं सविस्तरपणे आमच्या सर्व शेतकरी बंधूंना मार्गदर्शन करावं. नमस्कार, माझं नाव अमित विलासराव बोरकर. ही आमची 8 वर्षाची बाग आहे आणि मागील 2 वर्षापासून आम्ही रासायनिकचा खूप वापर करत होतो. त्यामुळे थोडीशी झाडाची कंडिशन अतिशय बिकट झाली होती. पानाची संख्या राहिली नव्हती, झाडाचा पिवळेपणा वाढला होता. आणि मग डिसेंबरमध्ये निवृत्ती सरांची आमची भेट झाली आणि आम्ही गोकृपावर जाण्याचा एक मार्ग निवडला. त्याच्यामध्ये आम्ही गोकृपाच्या फवारण्या आणि खालून बेसल डोजमधून खालून ड्रीपमधून आम्ही गोकृपाचा सतत वापर करत गेलो. तर त्याचा परिणाम आम्हाला असा सुंदर दिसून आला की झाडाची कॅनोपी पण वाढत आहे, झाडावर असलेला माल पण चांगला आहे. आणि यावर्षीचा एकंदरीत विचार करता दुसऱ्यांच्या बागेच्या तुलनेत फळगळ अतिशय कमी झालेली आहे आमच्या बागेमध्ये. आणि रासायनिक कीटकनाशकाचा एकही फवारा आम्ही संत्रा बागेवर घेतलेला नाही. इथं वळण्याचं कारण एकच होतं की मागच्या वर्षी याच गावामध्ये आमचे डॉक्टर सुनील बोरकर आहेत. त्यांनी त्यांची संपूर्ण 2 एकराची बाग ही पूर्णपणे गोकृपावर केली होती. आमचा विश्वास होता, शेतकरी बंधूंचा पण विश्वास होता. पण एका एकरात 20-20, 25-25 लाख रुपयाचं 2 एकरातलं उत्पादन मिळायचं. मग 20-25 लाख रुपयाची रिस्क घ्यायची का, हा दुविधेत आम्ही सर्वजण होतो. परंतु गोपालनी काही 1-2 झाडांवर 2 वर्ष 3 वर्ष प्रयोग केला, समाधानकारक चांगल्या पद्धतीचं दिसलं, तरी पण हिंमत झाली नाही. आमच्या डॉक्टर सुनील बोरकरांनी मागच्या वर्षी जून महिन्यापासून ते माल तोडेपर्यंत कंटिन्यू ती बाग गोकृपा अमृतवर ठेवली. आणि रासायनिकच्या तुलनेत त्यांचा खर्च शून्य झाल्यासारखंच म्हणता येईल. आणि रासायनिकच्या तुलनेत त्यांच्या बागेत पानांची संख्या, पानांची साईज, फळाची क्वालिटी हे सर्वोत्तम आम्हाला दिसली. तो अनुभव लक्षात घेता आता हळूहळू काही शेतकरी इथं वळत आहेत. आमचे संतोष आहेत, आणखी बाकी 5-6 शेतकरी आहेत, त्यांनी सुद्धा त्यांच्या बागा संपूर्णपणे गोकृपावर केल्या. तर इथे आज अमित भैयांनी जे नियोजन केलेलं आहे, इथे शेण गोकृपाची स्लरी असेल, गोकृपाच्या फवारण्या असतील, गोकृपा खालून टाकणं असेल, तण असेल, हे ब्रश कटरनं कट करणं, शेतातच पळू देणं, तिथेच परत मग गोकृपाच्या डिकम्पोजरच्या फवारण्या काढणं, त्याला जागेवरच कुजवणं, याचा परिणाम हा दिसला की आता प्रत्येक ठिकाणी आम्हाला गांडूळं दिसतात. इथे प्रत्येक ठिकाणी गांडुळांचे गड्डे आम्हाला दिसत आहेत, घरं दिसत आहेत. तर आपण बघू शकता, पानांची साईज बघा, पानांची काळोखी बघा, पानांची कॅनोपी बघा. आणि माल सुद्धा जर बघितला तर एकदम फ्रेश माल आहे. इथे कुठे थ्रिप्सचा प्रॉब्लेम नाही आहे, कुठे कोळीचा प्रॉब्लेम नाही आहे, कुठे ग्रेसी स्पॉटचा प्रॉब्लेम नाही. एवढा सगळा पाऊस होऊन कुठे फायटोप्थोरामुळे पानं पिवळी झालेली दिसत नाही आहेत. डिसेंबर महिन्यात आपण जेव्हा बघितलं तेव्हा फळफांद्या काहीच नव्हते झाडावर, काहीच नव्हते. 10% 20% पानं शिल्लक होते. बरोबर. हा फरक या डिसेंबर पासून तर आता जुलै पर्यंत म्हणजे फक्त 6-7 महिन्यात हा फरक आपल्याला दिसलेला आहे. 100% केमिकलवर जर बगीचा असते यावर्षी तर फुटलाच नसता. एकंदरीत म्हणजे यावर्षी वातावरणाचा विचार जर केला तर मे मध्ये अवकाळी पावसाने खूप झाला. फक्त 10 दिवसाचा ताण होता बगीचाला. 10 दिवसाच्या ताणावर पूर्ण बगीचा फुटून आला होता. म्हणजे 210 झाडं फुटले होते. माझ्यासोबतच बाकीच्या गावातल्यांची भरपूर झाडं फुटली होती की अक्षरशः त्यांच्या झाडाखाली म्हणजे फक्त पाकळीच दिसायची. एवढ्या जास्त प्रमाणात फूट होती. पण अति जास्त केमिकल झालं म्हणजे थ्रिप्ससाठी फवारण्या झाल्या, त्याच्यानंतर सायलासाठी 2-3 वेळेस फवारण्या झाल्या आणि अति जास्त त्याच्यानंतर गळ होऊ नये म्हणून परत 2-3 फवारण्या झाल्या. त्या सगळ्या चक्करमध्ये सगळा बगीचा माल खाली आला.
एक मी आणि आमचे इथे जे गोकृपावर 100% आहेत किंवा ज्यांनी केमिकल सोडलं, रासायनिक सोडलं, त्यांच्याच बागा आज टिकून आहेत. आणि बगीचात मालही बऱ्यापैकी आहे सध्या तरी. वाशिम जिल्ह्याची या वर्षीची एकंदरीत परिस्थिती अशी आहे की बगीचे चांगल्या प्रमाणात फुटले होते. हो. फक्त फूट लवकर झाली मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात. परंतु जे 17-18 जून पर्यंत तापमान मोठ्या प्रमाणात वाढलं, झाडलं. पाऊस नव्हता, हं. या पिरियड मध्ये सर्वच्या सर्व फुलं खाली आले. कोणत्याच बागेत म्हणजे 99% बागांमध्ये फळं नाही आहेत. बरोबर. परंतु आज हे जर फळं आपण इथं बघून राहिलो, टेम्परेचर बाजूच्याही बगीच्यात होतं, इथेही होतं, पण आज जे आपण फळं बघतो इथं, तर हा खरोखर जे नैसर्गिक शक्ती झाडाची म्हणतो आपण, प्रतिकार शक्ती म्हणा, त्याची इम्युनिटी पॉवर म्हणा, त्याच्या फळाला जोपासायची त्याची ताकद म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी नैसर्गिकरित्या त्याच्यात आल्या. त्याच्यामुळे त्याला निसर्गाने जो ताण किंवा प्रकोप करण्याचा प्रयत्न केला, यांनी त्यांनी सहनशीलता दाखवली आणि स्वतःचे फळं हे टिकून राहिले. फळगळीसाठी या म्हणजे फळं म्हणजे जून महिना लागल्याच्या नंतर सुद्धा भरपूर प्रमाणात फळगळ होत होती. हम्म. भरपूर साऱ्या उपाययोजना केल्या लोकांनी, हम्म. पण आपल्याला तसं काही करायची गरज पडली नाही. फळगळीसाठी कुठलीच उपाययोजना करायचं काम नाही पडलं. आता एकंदरीत माल असाच आहे. हो, जवळपास. अच्छा, खूप छान. खूप खूप धन्यवाद गोपाल भाऊ, अमित भाऊ आणि सर्वात मोठे आमचे आधारस्तंभ विलास भाऊ बोरकर, की आता जशी संत्र्याची क्रांती पूर्ण महाराष्ट्रात वर्जिनी केली, तशीच आमची प्रामाणिक इच्छा आहे की गोकृपाची संत्र्यामधील क्रांती याची पण सुरुवात तुमच्याकडून झाली आणि त्याचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात हो, हीच विनंती करतो, इच्छा व्यक्त करतो. आणि आमचे आदरणीय गोपालभाई सुतारियाजी, बन्सीगीर गोशाळेचे आणि गोकृपा अमृतचे जनक, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतो. आमचे संस्थेचे अध्यक्ष अनंतराव देशमुख साहेब यांनी आम्हाला एवढे सगळं मोकळीक दिली हे कार्य करण्याची, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि आमचा नवचैतन्य परिवारातील सर्व युवा शेतकरी की जे अहोरात्र या मिशनसाठी झटत आहे, शेतकऱ्यांना प्रेरित करत आहेत, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.